हाय फ्रेंड्स, नमस्कार. आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक हाई प्रोटीन रेसिपी बघणार आहोत, जे की एकदम सिंपल आहे आणि खाल्ल्याने तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. इथं मी सकाळी मूग भिजवायला टाकलेले, त्याच्यानंतर मी संध्याकाळी त्यांना काढून घेतले एका कापडामध्ये आणि रात्रभर मी मोड येण्यासाठी ठेवले होते. तर आपले मोड आलेले आहेत. छान असे कॉटनच्या कापडामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता. छान मोड येतात. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आता यांना धुवून घ्यायचं आहे चांगलं. आणि मी एक बारीक कांदा पण चिरला होता, तो पण मी रात्रभर पाण्यात भिजवलेला आहे. हे बघा, रात्रभर मी पाण्यात भिजवलेला होता हा कांदा. त्याच्यानंतर मी इथं मूग चांगले धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला जेवढे खायचे आहेत तेवढे घेऊन घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर मी बारीक कांदा, जो आपला कांदा चिरलेला आहे तो, आणि बारीक एक टोमॅटो चिरलेला आहे मी, तो घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता. जर तुमच्याकडे सेंदा मीठ नसलं किंवा तुमच्याकडे काळं मीठ नसलं तर तुम्ही साधं मीठ पण टाकून घेऊ शकता, किंवा नाही टाकलं तरी चालेल. मी तर याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे, असंच मी खायला घेणार आहे. खूप याचे आपल्याला फायदे होतात. सकाळ सकाळ खाल्लं तर एनर्जी, आपलं पूर्ण एनर्जेटिक राहतं शरीर. आणि फायबर, प्रोटीन, विटॅमिन्स खूप जास्त प्रमाणात आहे याच्यामध्ये. ज्यांना पोटाच्या संबंधित त्रास होत असतो त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे. स्किन, हेअर यांच्यासाठी पण उपयोगी आहे. हे बघा, आपलं तयार झालेलं आहे. असंच खायला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे लहान पोरांना आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण थोडे जे आपण मूग उरवलेले आहेत ते थोडं तेल टाकून आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत. ही डिश आपली तयार झालेली आहे, आपण साईडला ठेवूयात. त्याच्यानंतर मी कढाईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. आपले मूग टाकून घ्यायचे आहेत आणि थोडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्तही नाही फ्राय करायचे आहेत, फक्त थोडे शिजून जातील आणि चवीला लहान पोरांना खायला आवडेल असे करून घ्यायचे आहेत आपल्याला. परतून झाल्यावर मी याच्यामध्ये थोडं मीठ पण घातलेलं आहे. आपले मूग तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.